पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या महापालिकेतील अंडे, मटण, चिकन, भाजीपाला घेण्याचा कारनामा समोर आल्यानंतर मयूर पाटील व त्यांचे काही साथीदार एकूण 40 जण सिडको येथील विभागीय कार्यालयात गेले व ज्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर मयूर पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती त्याचा जाब मयूर पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी सिडको विभागीय कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र उगले यांना विचारला. 40 जण पाहून राजेंद्र उगले भयभीत झाले. आता आपलं काही खरं नाही, हे लोक मला मारतात की मारून टाकतात असा विचार त्यांच्या डोक्यात फिरू लागला. महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी राजेंद्र उगले यांना तू चुकीची माहिती दिली आहे, तू आता परत सोशल मीडियावर सांग की मी चुकलो, संतापाच्या भरात मी असे वक्तव्य केले आहे, आत्ताच्या आता सांग. हे सगळं चित्रीकरण केल्यानंतर डॉक्टर मयूर पाटील व त्यांचे 40 सहकारी राजेंद्र उगले यांना समोरच असलेल्या आंबट पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांना सांगून राजेंद्र उगले यांची मेडिकल करण्यासाठी पाठवा असा पोलिसांना मयूर पाटील यांनी आग्रह धरला. तू आता दारू पिलेला नाहीस, मात्र मेडिकलमध्ये तू दारू पिलेला कसा आणायचं हे मात्र चांगल्या पद्धतीने माहीत आहे असं अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी राजेंद्र उगले यांना सांगितले. अटक होण्याच्या भीतीने राजेंद्र उगले घाबरून गेले होते. मी मयूर पाटलांना विरोधात चुकीचे बोललो तर नाही ना असं सातत्याने त्यांच्या डोक्यात येत होतं. राजेंद्र उगले यांनी भीतीपोटी मी चुकीचे स्टेटमेंट दिले आहे असे सोशल मीडियावर सांगण्यास भाग पाडले, मात्र त्या पाठीमागे कारण काही वेगळे होते. या सर्व प्रकरणात महापालिकेचे कर्मचारी उगले काय म्हणतात ते पहा. आणि MTS विभाग पण त्यांच्याकडे जे राष्ट्रीय फेरीवाला धोरण पण त्यांच्याकडे जे ते असल्या कारणाने ते अजून पण इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी करतात का तू हे आणून दे, तू मिरच्या आणून दे. दिवाळीचं पूर्ण फराळाचं जवळपास 2 गोण्या भरून प्रत्येक दिवाळीला 4 वर्षापासून दिलेलं आहे त्यांना. त्यांच्या त्या मंत्रालयातल्या आवर सचिव कदम मॅडम ह्या त्यांच्या कोण लागतात? त्यांच्या बहिणी वाटतं. त्यांच्या बहिणी आहेत का? म्हणजे त्यांना इथून रसद ते पुरवत होते, वसूल करून माझ्याकडनं घेऊन जायचे, ते घेऊन जायचे माझ्याकडनं. आणि त्याच्यानंतर दिनांक 18 आत्ताचं मंगळवारी दिनांक 18 तारखेला मी माझ्या ड्युटीवर असताना तर त्यांनी मॅडमला फोन करून विचारलं, म्हणजे सांगितलं त्यांनी मॅडमला, विभागीय अधिकारी बैरागी मॅडमला, का म्हणे विविध कर विभागाची वसुली कमी आहे म्हणे, 2% गाड्यांची वसुली आणि त्यांना नोटिसा काढा. म्हटलं ठीक आहे मॅडम, नोटिसांचं ठीक आहे, पण मग त्यांनी असं पर्सनली माझं नाव घेऊन सांगितलं का उगलेंची डी मी लावणार आहे म्हणे. पण डी लावण्याचं कारण तर पाहिजे ना, काही कारण नसताना तुम्ही माझी डी कशाबद्दल लावू शकता. तर ठीक आहे, मग मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो. जाऊन बसल्यानंतर मॅडमला, बैरागी मॅडमला त्यांचा फोन आला वाटतं का उगले पिऊन दारू पिलेले आणि मला शिवीगाळ करताय भाऊ असं. तर मॅडमनी प्रत्यक्ष येऊन तिथं चौकशी केली. आम्ही आमचं काम करत होतो, टेबलवर कामचं चालू होतं, आमचे कर्मचारी ऑफिसमध्ये बसलेले होते. तर आता त्यांना त्यांच्यावर एवढा दबाव आणला साहेबांनी का मॅडम इथं अक्षरशः रडल्यात. रडल्यानंतर मग पत्रकार वगैरे आली इथं, त्यांनी बघितलं, कोणीतरी सांगितलं असेल त्यांना, बाहेर बातमी पसरली. मग मी इथंच होतो, ते पत्रकार अचानक मध्ये आले. ते म्हणे उगले साहेब काय झालं असं तसं. मग म्हटलं बाबा असा त्रास आहे. आता साहेबांनी सांगितलं मॅडमला का यांची हे करा, मेडिकल करा, हे करा, ते करा. म्हणे का बरं? म्हटलं 4 वर्षापासून हे माझ्याकडे भाजीपाला मागतं,
हप्ते 10,000 20,000 रुपयाची मागणी करतात. त्याच्यानंतर चिकन बोंबील मासे हे मागतं म्हटलं आणि मी नाही देते, आता माझ्याकडं नाहीच आहे काही तर मी कुठून देणार. तर मग ते म्हणे बोला म्हणे मग तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर मग मी त्याप्रमाणे बोललो का ते माझ्याकडे अशा प्रकारची मागणी करतात, मी देत नाही. तर त्यांनी मॅडमला फोन करून सांगितलं की मी उगलींची डी लावतोय. मी तर त्यांना अगोदर पण बोललेलो आहे की माझी बदली करून टाका साहेब, पण ते बदली नाही करणार तुझी, मी तुझा कार्यक्रमच लावला, अशा पद्धतीची भाषा वापरायची. त्याच्यानंतर नोटीस काढायचे, बिगर कामाना धंद्याची नोटीस काढायची काही कारण नसताना. आणि आपण म्हटलो का साहेब का हो साहेब नोटीस काढली, झाले रे तुला काय करायचंय, मी आहे ना इथं बसून, अशा प्रकारे म्हणजे वसुलीसाठी दबाव तंत्र. हं. आणि ते झाल्यानंतर मग 18 तारखेला सायंकाळी मी दिवसभर तो ऑफिसमध्येच बसलेलो होतो. सायंकाळी मी 6:19 वाजता इथं माझं थंब करून जिना उतरून खाली गेलो होतो. मॅडम पण निघाले होते तेव्हा. आणि अचानक आम्ही 5 मिनिटं फक्त बोलत होतो, तोपर्यंत 6:30 वाजले होते. म्हणजे माझं ड्युटीचं टायमिंग संपून गेलेलं होतं. त्याच्यानंतर ते डायरेक्ट तिकडनं गेटमध्ये आले, तिथं उभे राहील, गाडी लावली, लगेच उगले कुठं आहे तू, चला मॅडम यांना घ्या, पोलीस स्टेशनला घ्या, यांची मेडिकल करायची, हे दारू पिलेली आहे. आणि त्यांनी अशी तक्रार नोंदवली का यांनी शिवीगाळ केली, दारू पिऊन मला धक्काबुक्की केली. असं एकही तुम्ही इथं कॅमेरे लावलेले, कॅमेऱ्यामध्ये पण चेक करू शकता, बरोबर आहे का नाही. तर मॅडमला म्हणे का यांना घ्या लगेच पोलीस स्टेशनला. आता मॅडम लेडीज आहे, आता त्यांनी माझी परिस्थिती बघितली होती दुपारी का व्यवस्थित काम चालू आहे, व्यवस्थित बसलेले आहे. दारू पिण्याचं आता त्यांना काही कळत नाही का, दारू जर पिलेला असतं त्यांना लगेच समजलं असतं. आणि त्यांच्याबरोबर शिपाई पण होता ना, ते शिपायाला तर कळलं ना. ते झाल्यानंतर त्यांनी 6:30ला मला आंबड पोलीस स्टेशनला नेलं. आंबड पोलीस स्टेशनला नेलं, तिथून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. आणि तिथं सिव्हिल हॉस्पिटलला गेलो तर मला बरेच म्हणजे तिथे त्यांच्याबरोबर जे लोक आलेले होते त्यांनी सांगितलं का म्हणे माघार घेऊन टाका म्हणे, साहेबांचं आम्ही मिटवून घेतो, साहेबांना सांगतो समजून. आणि मी म्हटलं माझी जर चूकच नाही, तुम्ही ते त्यांचे माणसं होते कोणीतरी 20 ते 25 जण होते ते. आपल्या महापालिकेचे नाही, महापालिकेचं कोणी नव्हतं, त्यांनी पर्सनल बोलवलेलं होतं. थोडक्यात म्हणजे आता ते मला नाही सांगता येणार, पण गुंडागर्दी सारखेच. हां. तर मग त्यांनी माझ्यावर बरेच दबाव टाकले. म्हटलं साहेब माझं जर चुकलेलं असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे, पण त्यांनी इतका प्रचंड दबाव टाकला माझ्यावर. आणि साहेब मला तिथं बोलले का म्हणे समज तुझी मेडिकल जरी केली, तू त्याच्यात दारू पिलेला आढळला नाही तरी मी पैसे देऊन तुझा पॉझिटिव्ह रिपोर्ट आणून म्हणे. एवढे सुद्धा बोलले मला, एवढी तयारी केली होती. काही दोष नसताना तुमच्यावर दबाव टाकून पुरेपूरपणे तुम्हाला माघारी घ्यायला लावलं आणि त्या ठिकाणी दबाव यंत्रणेचा वापर केला. त्याचबरोबर कुठे त्यांचे लागेबांधे मंत्रालयापर्यंत हे सगळे तुम्हाला त्यांनी धमकी दिली. थोडक्यात निश्चितपणे मेडिकल गेले ते, मेडिकल केली त्यांनी. त्याच्यानंतर काही आढळलं नाही तुमचं? नाही, मी घेतलेलीच नव्हती तर कसं काय आढळलं. आता तुमची भूमिका काय राहणार आहे? माझी माघारीची भूमिका नाहीच आहे ना. मी माघार घेतली असं काही नाही, माझ्यावर दबाव टाकला गेलेला आहे त्याच्यामुळे मी माघार घेतली. म्हणजे दबावामुळे माघार घेतली, पण तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहे. निश्चितच असं काही नाही. तुम्हाला सगळे पत्रकारांची साथ आहे. आणि त्यामुळे पत्रकारांची साथ म्हणजे आता जे खरं असेल तेच ते पत्रकार छापणार ना, ते काय खोटं थोडी छापणार. आणि इथंच मला धरलं असतं ना, लगेच दारू पिलेलं असतो. धन्यवाद. थँक्यू. ह्या सर्व संपूर्ण याच्या जो सकस जो आहे त्याचा मी सगळा रिपोर्ट तयार केलेला आहे. तो सगळा संपूर्ण रिपोर्ट मी आयुक्त मॅडमला पाठवणार. जे संपूर्ण घटना झाली
उपआयुक्त अतिक्रमणचे आपल्या इकडे येऊन त्या दिवशी आपल्या कर्मचाऱ्याला घेऊन गेले, पण संपूर्ण घटना काय होती? संपूर्ण घटना अशी होती की 18/3/2025 रोजी श्री उगले हे ऑफिसमध्ये होते आणि 2 वाजेनंतर मला मयूर साहेबांचा फोन आला. ते म्हटले का बा उगले हे दारू पिलेले आहेत, ते शिवीगाळ करतात, ते तेवढं बघा. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाते सर म्हटलं. मग मी आणि माझा शिपाई आम्ही 2 जण त्यांच्या डिपार्टमेंटला गेलो. डिपार्टमेंटमध्ये बघितलं मी तर ते व्यवस्थित बसलेले होते. अजून 4-5 कर्मचारी त्यांचे बसलेले होते. मी त्यांना एवढं सांगते का हे सगळे गठ्ठे ना तुम्ही व्यवस्थित लावा. त्यांच्या देखातच बोलणं झालेलं आहे, गठ्ठे व्यवस्थित लावा, आयुक्त कधी येतील, व्हिजिट मारतील. तर तुम्ही तर एवढे बोलले मला का ठीक आहे मॅडम, मी गठ्ठे वगैरे सगळे ठेवून देतो. पण त्यावेळेस ते व्यवस्थित बसलेले होते, ते कशी गाळ वगैरे काही करत नव्हते. नशाही केलेली नव्हती त्यांनी? आता नशा पण नव्हती केलेली, म्हणजे ते नॉर्मल बसलेले होते असं. तर आता मी काय समजू शकणार नाही त्याच्यात नशेत आहे का काय. पण त्या दिवशी त्यांच्याकडे बघून असं काही असं वाटतच नव्हतं मला. आता मेडिकल रिपोर्ट ते सिद्ध झालं पण आहे ना? हां, मेडिकल रिपोर्ट आला ना. तो अपघात नव्हे, घडवून आणलेला प्रकार. कामगारांची असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी हिंजवडी येथे घडली. यामध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेन्झिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या. हिंजवडीजवळ आल्यावर त्याने काडी पेटीचीही काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोपीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज 1 मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. काही लोक जखमी होते. त्या ॲक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे. यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय 54 वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे. ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे. यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे. आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. कारण काय झालं आणि नेमकं कारण यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले, काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले. RTOच्या इन्स्पेक्शनमध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल. फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि इंट्रोगेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते. दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता. तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता. या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशनमध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. पुन्हा नेमकं त्याला मारायचा उद्देश होता की सगळ्यांना? हे तपास सुरू आहे आता. यामध्ये त्याचा प्राथमिक 3 ते 4 लोकांवर जास्तीचा राग होता. आता फर्दर इंट्रोगेशनमध्ये ही बाब निश्चित होईल. त्यांचाच मृत्यू झाला आहे की ते बचावले आणि ते बचावलेले आहेत. मागे बसलेले जे 4 आहेत त्यांचा मृत्यू झाला. मागचा डोर का ओपन झाला नाही? गाडीचे मध्ये जे सेफ्टी नॉर्म्स असतात तर इमर्जन्सी एक्झिट असतो, तो डोर का ओपन झाला नाही? त्याच्यामध्ये कोणाच्या म्हणजे ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट्स येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो. या सगळ्या घटनेला अंजाम कसा म्हणजे कुठे दिला त्यांनी त्याच्या डोक्यात? या घटनेला त्यांनी आगपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पानटपरी आहे तिथून विकत घेतली होती. त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये
आल्यानंतर फेज 1ला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे. आणि फेज 1 मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं का त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि 1 वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज 1च्या तमन्ना सर्कल नंतर उताराकडे डसॉल्ट सिस्टीमकडे जाताना त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केलेला. प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे. इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल. सर पुन्हा एकदा सांगा की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेला नव्हता, हाही राग होता, म्हणजे ओनरचा राग होता किंवा काय, म्हणजे कोणत्या रागात नाही याचं या सगळं नाही. ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे. प्रायमा फेसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचं आणि त्या आरोपीचं जनार्दन अंबर्डीकर यांचे डिस्प्यूट्स होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे. आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांचकडून करू. आता तसं याच्यात हा जो याची काय पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी किंवा काय? नाही, याची पार्श्वभूमी नाही आहे काही. मेंटली काय डिस्टर्ब वगैरे नाही आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं. सर हा परमनंट एम्प्लॉय होता की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय होता त्या कंपनीचा? ते व्हेरीफाय करून सांगतो. ते नाही सांगितलं. तर त्यांनी अचानक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आगपेटी टाकली. आगीचा पहिला भडका उडल्यानंतर कॅओस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे. किती जखमी आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती? आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती कळली. 6 लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते. एक अत्यवस्थ होता, डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत, अंडर ट्रीटमेंट आहे. सर नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सैलानी बाबांची संदल मिरवणूक, शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळी दहनाने सुरुवात झाली आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या यात्रेचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण हे सैलानी बाबांची संदल मिरवणूक असते. संदल मिरवणूकची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबांच्या दरगाहावर संदल चढविण्यात आला. यावेळी दरगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर उपस्थित भाविकांनी संदलचे मनोभावे दर्शन घेतले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम नाशिकमधील भीमसैनिकांना, आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पनवेल सायन मार्गावर कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी. पनवेल सायन मार्गावर कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी. नेरूळ येथील DY पाटील स्टेडियम जवळ झाली मोठी वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू. नेरूळ LP ब्रिज ते बेलापूरच्या दिशेने वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा. कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन. शेतकऱ्यांना 2024चा खरीप पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी टाळ आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत खरीप पीक विमा मिळावा यासाठी आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणा केल्या. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा असे फलक घेऊन शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. आम्ही आंदोलन करतोय, दुसरी तिसरी वेळ आहे. विमा आमचा नियमाने होता, कायद्याने आहे. सगळं काही आम्ही अटी शर्तीत बसलेलो तरी द्यायचं नाही. याचा अर्थ शेतकऱ्याकडे मुद्दाम सरकार डोळे झाकपाना करतंय. अधिकारी तरी काय करणार? वरूनच त्यांना तसं दाब आहे, तसं त्यांचं वरूनच त्यांना तसं अडकवलं जातं. ते काय करणार आहे? आणि आम्ही येऊन अधिकाऱ्यापाशी रडतो. एवढंच आमचे प्रसार माध्यम तरी बाहेर लोकांना दाखतो आम्ही इथं रडतो, येतो, करतो म्हणून. हे तरी आमची एवढं तरी हाक तुम्ही देताय, एवढंच आहे. बाकी काही नाही. आम्ही किती आरडलो तरी काही नाही. शेतकऱ्याकडे अजिबात ध्यान नाही सरकारचं. तुम्ही आता ताजं उदाहरण पाहिलं, काल दिल्लीचे शेतकरी दिले नाही दामटून, त्यांनी त्यांचे पाल फेकून दिले, अटक केले, असं केलं. काय शेतकऱ्याला समजते की ते? काही समजत नाही. शेतकऱ्याचं त्यांना अजिबात धाक वाटत नाही. एखाद्या आम्हाला तुम्ही एक थापड मारून बघा, पूर्ण बंद करतील ते मार्केट. आमचं काहीच नाही ना, आम्ही ते करू शकत नाही ना. आता इथं यायची 100 यायची 25 आलो आम्ही. त्याला कोणी रोखू शकणार नाही. मला एक गोष्ट आठवते की शरद जोशी ज्यावेळेस शेतकरी संघटना स्थापन केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना फक्त आहे ना का स्वतःपुरतं पिकवावं आणि जगाला म्हणजे जगापुरतं पिकू नये. त्यावेळेस शरद जोशीचा आज माझ्या कानावर आठवतं, ज्यावेळेस जर शेतकऱ्याला स्वतःपुरतं पिकवलं तर जगाला कोणी अन्नधान्यापासून मिळणार नाही. जग हे उपाशी राहील, परंतु एक झाल्याचे 1000 दाणे करणारा आज शेतकरी उपाशी मरतोय. याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ.